आज मी खेकड्यांची ऑर्डर घेतली होती. खेकड्यांचा झणझणीत कालवण आणि खेकडा सुक्का असं ऑर्डर होती आपली. सो मी तुम्हाला रेसिपी देखील शेअर करणार आहे आणि मी कुठून घेते आणि कुठे चांगले खेकडे भेटतात ते देखील व्हिडिओ सांगणार आहे. आणि स्मोकी खेकडा असं वेगळी रेसिपी बनवलेली आहे सुक्याची. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. फार टेस्टी रेसिपी झालेली. हॅलो फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, आज मी ना तुम्हाला कामशेतला घेऊन जाते जिथे मी खेकडे आणते. आणि गाईज, इथे खरंच खूप छान खेकडे भेटतात. हा कामशेतचा ब्रिज आहे आणि ब्रिजच्याच साईडला ना शेजारीच अगदी ब्रिजच्याच खाली या आजी बसतात. या सर्व आजी ना पवना डॅमच्या इथून खेकडे घेऊन येतात. तुम्हाला जर यांचा नंबर हवा असेल तर मला कमेंट करा, मी त्यांचा नंबर देखील देते तुम्हाला. आणि खरंच खूप छान खेकडे इथे भेटतात. लक्ष्मीबाई असं नाव आहे या आजींचं. कसा वाटा मावशी तो? 800ला आहे. असा 600ला. आणि किती आहेत त्याच्यामध्ये? 600मध्ये तुम्हाला 7 किंवा 8 असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. 9 आहेत का 600ला? 2 घेतो. 2 द्या. 2 घेतले. शेप काय हां, हे मांदा बी घ्यायचं त्या डाब्यात काढून. हा, थोडं मांदा घ्यायला लागेल ना पहिल्या, मग पडायला लागते. मोरच्या नांग्या काढून टाकायच्या. सो मी आता खेकडे घेतलेत आणि आता आपण चाललो परत आपल्या घरी. तोपर्यंत मी तुम्हाला ना वाटेतला ना सीन देखील दाखवते. पहा, आपण इथे मावळमध्ये आलो आहे. कामशेत मावळमध्ये येतं. पहा किती हिरवळ पसरलेली आणि डोंगरच किती सुंदर दिसतात आहेत. पावसाळ्यात तिकडची हिरवळ खूप भरलेली असते, म्हणजे खूपच सुंदर सीन असतात आणि ऑलवेज चांगला आहे मावळ म्हणजे. आता आपण घरी आलोत. मी त्या आजींकडनं ना फक्त ते डेंगे मोडलेत आणि पाय मोडून घेतलेत. आणि खेकडे कधी पण आहे ना गाईज जिवंतच घ्यायचे असतात. मग त्यानंतर त्यांच्याचकडनं पाय आणि ते डेंगे तुम्ही मोडून घेऊ शकता. मेलेले खेकडे कधी घ्यायचे नाही, ते चांगले नसतात शरीरासाठी. आणि आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुणार आहोत. पाय इथे मी खेकडे वेगळे केले आहेत, त्याचे पाय वेगळे आहेत आणि ह्याच्यामध्ये पण डेंगे आणि पाय आहेत. तर हे 2 परात भरून झालेत ॲक्च्युली. तर आपण हे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ पाण्याने धुतल्यावर बघा, ह्याचे डेंगे मी वेगळ्या घेतलेले आहेत कारण हे आपल्याला वेगळे शिजवायचे आहेत. ह्याचे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे, डेंगे म्हणतात त्याला. आणि हे पाय आहेत ना, हे वेगळे ठेवले आहेत कारण यातले अर्धे आपण आहे ना मिक्सरमध्ये पाणी टाकून आहे ना त्याचा ज्यूस काढणार आहोत कपड्यात गाळून. आणि अर्धे आपण खेकड्यांमध्ये ॲड करणार आहोत. आणि खेकडे ना याचा कवच काढला आहे, त्यातली घाण काढली आहे. आणि ते हे साईडला ना असे दोरे टाईप असतात ते देखील काढलं आहे. आता मी याच्यामधून आहे ना कट करून 2 भाग करणार आहे. आणि इथे ना ते डेंग्यांचं ते मोडताना ना पाणी निघालेलं ना ते हे खूप पौष्टिक असतं. याच्यात कॅल्शियम जास्त असतं आणि टेस्टी असतं, ते घ्यायचंच. आणि हा पिवळा मांदा घेतला आहे, हे पण अगदी पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी. सो हे सगळं आपल्याला लागणार आहे साहित्य खेकड्यांचं मस्त चव येण्यासाठी. आता ह्याचे ना खेकड्यांचे मी 2 तुकडे केलेत पहा, म्हणजे ते व्यवस्थित खाता येतात. आणि मसाला देखील जातो त्यात. आता आपण हळद घातली आहे, 1 टीस्पून हळद टाकली आहे, 1 टीस्पून मीठ घातलं आहे. आणि आता हे जे डेंगे आहेत ना ते आपण आहे ना कुकरमध्ये शिजवणार आहोत. हो, आता मी एका टोपामध्ये ते डेंगे काढले सर्व आणि कुकरमध्ये ना त्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या कारण ह्याचं कवच आहे ना ते हार्ड असतं आणि ते शिजायलाच वेळ लागतो, म्हणून मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेतल्या. आता हे पाय आहेत ना त्याचे त्याच्यामध्ये हळद घातली आहे थोडीशी, म्हणजे ते चांगली चव येते. आणि त्यातले अर्धे आपण मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस काढायला ठेवलेत आणि अर्धे ह्याला घेतल्यात. आता मी हे मसाला घेतला आहे
गरम मसाला, दालचिनी, स्टारफूल, लवंग आणि शहाजिरं त्याच्यात तो मी भाजून घेतला आहे कढईत आणि मीठ टाकलं आहे आणि तो आपण आहे ना कुटणीमध्ये ना खलबत्त्यात कुटणार आहोत आपण आता तो कुटणीत. तर मिक्सरमध्ये एवढी चांगली त्याची पावडर होत नाही, त्यामुळे आपण कुटणीमध्ये त्याला मस्त असं कुटलेलं आहे. पहा किती छान बारीक गरम मसाला झाला आहे. आणि इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे 1 वाटी मसाला करण्यासाठी, ते देखील मी तेलामध्ये भाजलं आहे. आणि कांदा देखील भाजला आहे. इथे आपण कांद्याचं आपण पेस्ट केली आहे, खोबऱ्याची केली आहे, कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. हे सर्व आपल्याला मसाला साठी लागणार आहे. आता टोप ठेवला गॅसवर. टोप गरम झाला की मी तेल घातलं आहे. तर तेल गरम झाल्यावर आहे ना आपण त्याच्यामध्ये ना ती पिवळी मांदेली अर्धी घालणार आहे. ती तेलातच घालायची. त्याचं देखील एक तेल सुटतं त्या मांदेलीचं. त्याचं तेल काढून आहे ना असं गुडघ्यांना वगैरे चोळतात. ॲक्च्युली ते फार आयुर्वेदिक आहे. आता आपली मांदेली देखील मांदा देखील फ्राय झाला आहे, नॉट मांदेली. आता आपण त्याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड केला. 1 टीस्पून मिरची पावडर घातली आहे, घरचेच मसाले सर्व. आणि कांदा लसूण मसाला सगळ्यात भारी आपला घरचाच कांदा लसूण मसाला आहे हा. 4 टीस्पून टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले टाकू शकता, तुमच्याकडे जे असतील ते टाका, असं काही नाही. जे अवेलेबल असेल ते मसाले घाला तुम्ही. आणि गरम मसाला नक्की घाला. पण तेल सुटलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ते पाणी होतं ना त्या आजींनी आपल्याला डेंगे तोडताना ना त्यातून जो ज्यूस निघालेला ते दिलेला ते ॲड करणार आहोत. आणि मस्तपैकी आपला मसाला असा एकजीव करणार आहोत, फ्राय करणार आहोत तेलामध्ये. आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत. 3 टीस्पून घातलेली आहे मी. आणि आणखीन थोडीशी घातली वरती. आणि ही फक्त कोथिंबीरची पेस्ट आहे, वाटण केलेलं आहे कोथिंबीरचंच फक्त. आता हे सर्व मसाल्यांमध्ये एकजीव करायचा. आता आपण कांद्याची पेस्ट घालणार आहोत. भाजलेल्या कांद्याचं जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं ना पेस्ट ती घालणार आहोत. ती देखील आता चांगली मस्त एकजीव करायची मसाल्यांमध्ये सर्व. आता हे फक्त सुकं खोबरं आपण भाजून जी पेस्ट केलेली ते घातलेलं आहे. कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेला तो घातलेला आहे. म्हणजे आधी कांद्याची पेस्ट घातली, मग खोबऱ्याची घातली. थोडंसं मीठ घालते कारण आपण आधी थोडंसं घातलेलं आहे. सो मी थोडंसं मीठ घालते आता याच्यामध्ये चवीपुरतं, मोठं मीठ. त्याला मस्त तेल सुटलं बा. आता याच्यामध्ये कोकम घालायचं आणि यातलाच मी अर्धा मसाला काढून घेतला आहे, तो सुक्यासाठी लागणार आहे म्हणून मी तो काढला. आणि त्याच्यामध्ये खेकडे अर्धे डेंगे आणि अर्धे पाय आहेत ना ते टाकलेले. मीन्स आपण जेवढं घेतलं आहेत ना त्यातला अर्धा पोर्शन याच्यामध्ये टाकणार आणि अर्ध्या सुक्यात. सो आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे खेकडे शिजण्यासाठी. डेंगे तर आपण थोडे शिजवूनच घेतले आहेत कुकरमध्ये, सो खेकडे शिजायला वेळ नाही लागत. आता मी गरम पाण्यात ते उकळी आली आहे आणि उरलेला मांदा देखील त्याच्यामध्ये टाकला आहे. आणि हे आपण पायाचं जे पाणी काढलेलं मिक्सरमध्ये अस्तरनी गाळून घेतलं आहे ते कपड्यात ते घातलं आहे. आता हे पाणी टाकल्यावर आहे ना ढवळत राहायचं, कड येईपर्यंत, उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं. आणि आता आपलं मस्त खेकड्याचं कालवण झणझणीत रेडी झालेलं आहे. खेकडे लगेच शिजतात कारण आपण डेंगे शिजवले होते.
आणि त्यावर मस्त कोथिंबीर घालून तयार आहे. आता आपण खेकडा सुक्क करूया. तेल गरम झालं, तेजपत्ता टाकला आहे, कांदा टाकला आहे, एक 3-4 कांदे घेतलेत उभे चिरलेले कांदे, आणि टोमॅटो पण एक टाकला आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजलेला, आणि त्याच्यामध्ये आता आपण जे अर्धं वाटण काढलेलं ना मसाल्याचं ते घातलं आहे सुक्क्यासाठी. आता ह्याचं एकजीव करायचा. तो मसाला देखील लागला पाहिजे, सर्व ह्याला मिक्स झाला पाहिजे. आता त्याच्यामध्ये उरलेले खेकडे, डेंगे आणि पाय आहेत ना ते घालून आहे ना सुक्कं आपण शिजवणार आहोत. मसाला सगळं एकजीव करून घ्यायचा. त्या खेकड्यांना लागला पाहिजे तो मसाला. व्यवस्थित हळूहळू मिक्स करायचा. आणि अर्धीच वाटी मी पाणी टाकलेलं आहे, कारण ते पाणी सुटतं त्याला नंतर स्वतःचं. आणि आपला खेकडा सुक्का शिजलेला आहे. आता इथे मी कोळसा गरम केला आहे स्मोक द्यायला. गॅसवर गरम करायचा आणि एका वाटीत काढायचा, आणि त्यावर येणार गाईस तेल तूप टाकायचं 1 चमचा, आणि कढईत ठेवायचा, आणि वरतून आहे ना लवकर झाकण लावायचं असतं. ॲक्च्युली मी तो स्मोक देताना ना थोडासा व्हिडिओ काढायचा राहिला, मग मी तुम्हाला नंतर दाखवला. आणि आपला स्मोकी खेकडा, आणि त्यामुळे त्याला तंदूर फ्लेवर आला, मस्त तंदुरी टेस्ट येत होती. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि ना बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि लाईक करा, शेअर करा, आणि छान छान कमेंट्स करा, आणि नंबर हवा असेल तरीसुद्धा कमेंट्स करा आजीचा.